हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलवरती. तर चला सुरू करूया. आजचं मी सकाळचं रुटीन शेअर करते. आज सकाळी सकाळी जे पण आहे, तर आज तर लाडू बनवायचे आहेत तिळेचे. आणि काल जो योगितनी उद्योग करून ठेवलेला आहे त्यामुळे तिळेची पूर्ण वाट लागलेली आहे. पण आता तरी तिला रात्रभर आम्ही सुकवत ठेवलेली होती. आता बघूया कसे जमते. आता तीळ घेतली. तीळ एका मोठ्या पसरट वाट्यातच टाकली आम्ही, कारण आई म्हणाले की कढईत करशील तर ते एक दोनदा वेगवेगळं करावं लागेल. आणि तीळ जी आहे ती पूर्ण अशी वाळलेली नव्हती, कारण योगितनी आहे त्याच्यात कचरा टाकला होता, त्यामुळे ती परत धुवावी लागली. आणि मग रात्रभर तरी आम्ही तिला याच्यामध्ये पंख्याच्या खाली वगैरे ठेवली म्हणा, पण तरी ती जशी पाहिजे तशी वाळली नव्हती. तर मग आम्हाला आज करायचेच होते लाडू, तर मग आम्ही तशीच तिला टाकली त्याच्यामध्ये वाट्यामध्ये आणि भाजायला घेतली. आता थोडीशी ओलसर जरी असली तरी ती कमी याच्यावर छान होऊ दिली, म्हणजे ते होईल आहे असं आम्हाला वाटलं. आणि मग सोबतच युगीतला पण आता सकाळचं देऊन दिलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी खूप नखरे केले, पण शेवटी त्याला खावंच लागलं, काही ऑप्शन नव्हता. त्यानंतर मग इथे तीळ घेतली भाजायला आणि कंटिन्यू हलवावं लागत होतं तिला. तरी कमी गॅसवरच ठेवली होती. मध्ये मी गॅस वाढवली होती थोडीशी, तर ती जळायला लागली, कारण ती ओली होती थोडीफार. आणि साईडला जे आहे आई पण स्वयंपाकाची तयारी करून घेत होती. त्यासाठी आज मेथीची भाजी करायची होती, तर मेथीची भाजी वगैरे सगळी चिरून वगैरे धुवून वगैरे घेतली आणि ती पण त्यांनी फोडणी वगैरे देऊन टाकली. इथे मला असं वाटलं की 15-20 मिनटं भाजल्यानंतर ती झाली असेल, तर थोडीशी खाऊन बघितली, पण ती काहीच झालेली नव्हती, ती तशीच ओलसर होती. आणि मग तेच म्हणजे तिला भाजायला खूप म्हणजे खूप वेळ लागला मला, म्हणजे ती थोडीशी ओलसर असल्याकारणाने मला वाटते कमीत कमी जी आहे 1 ते 1.5 तास लागला तिला पूर्ण असं ड्राय व्हायला. तोपर्यंत मी इथेच उभी होती आणि कंटिन्यू तिला भाजत होती. बाकी माझे सगळे कामं सोडून दिले आजचे, मी सकाळचे काहीच कामं नाही केले आणि आधी हे लाडूचंच करायला घेतलं. मग सोबत भाजी पण सुरू होती, ते पण करून घेत होती. आणि अशा पद्धतीने ती जी आहे ती भाजत होती. तसं आमच्याकडे आज जसा भोगीचा दिवस आहे, तर आमच्याकडे भोगीची जी आहे अशी पद्धत नाही आहे. आमच्याकडे काही भोगी वगैरे बनवत नाही आमच्या साईडला. म्हणजे आम्ही आता लहानाचं मोठं झालो आहे, आता कधीच बघितली नाही आहे. फक्त संक्रांतीच्या दिवशी जे आहे तेच फक्त तिळगुळच्या म्हणजे लाडू वगैरे बनवायचा, हलवा वगैरे आणायचा आणि त्याचंच सगळं होतं, एवढंच बघत आलेलो आहे. त्यानंतर आता इथे तीळ तर भाजायला मला 1 ते 1.5 तास लागला. शेवटी ती भाजून झाली, छान अशी खमंग झाली. पूर्ण जे पाणी आहे ते पण सुकून गेलं त्यातलं. त्यानंतर मग शेंगदाणे घेतले. आता इथे अंदाजे जे आहे माझी तीळ 1/2 किलो तर असेलच त्याच्या जवळपास. आणि त्यानंतर मग शेंगदाणे मी अर्धा किलो वगैरे, जे अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमीच जे आहे ते शेंगदाणे घेतलेले आहे इथे. आणि ते पण आता भाजती आहे छान बारीक गॅसवर. सोबत जे आहे ते स्वयंपाक पण सुरू आहे. भाजी तर झालेली आहे आणि इथे भात पण मी मांडून दिलेला आहे कुकरमध्ये. आज कुकर लावलेला नाही, कुकरमध्ये भात नाही मांडला, गंजामध्येच मांडला, उघडा भात मांडला, म्हणजे थोडासा मोकळा होतो त्यासाठी. आणि इथे शेंगदाणे पण याला पण कंटिन्यू हलवावं लागलं खूप वेळ शेंगदाण्यांना. मग आज हे सगळं सकाळी सकाळी करायचं होतं, त्यामुळे आज नाश्ता पूर्ण स्किपच करून टाकला. नाश्ता आज केलाच नाही आम्ही, फक्त थोडेसे फ्रूट्स वगैरे कट केले, त्याचाच नाश्ता करून घेतला. आता इथे माझे शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत. तर आता आधी ते म्हणजे तो थंड होईपर्यंत मी ठेवले, मग त्याला छान त्याचे सालटे वगैरे काढून मग त्याला पण करीन. तोपर्यंत म्हटलं मी आधी तीळ बारीक करून घेते. तर आता इथे माझं मोठं पॉट दिसतच नव्हतं कुठे गेलं होतं मिक्सरचं, तर मग त्यामुळे छोटंच पॉट घेतलं आणि त्यामध्येच करायला लागली. तर ह्या छोट्या पॉटमुळे मध्ये करायला गेली मी, तर याच्यासाठी मला खूप जास्त वेळ लागला. आणि अशा पद्धतीने जी आहे मी पूर्ण तीळ बारीक करून घेतलं. वाटं पण छान क्लीन करून घेतलं, कारण त्यामध्येच सगळं टाकायचं होतं, कारण ते मिक्स करताना मग छोट्या भांड्यात होत नाही म्हणून. आणि अशा पद्धतीने जी आहे ती सगळी तीळ मी आधी करून घेतली. मग गूळ काढला मी. आता गूळ तर मला तसा डायरेक्टवाला मिळाला नाही, म्हणून मी पावडरच घेतलं, गूळ पावडर आणलं होतं ह्यावेळेस. कारण मागे याच्या आदल्या वर्षी मी असं गूळ एक आणलं होतं, पण तो ना असा खूप जास्त भगरा गूळ होता, त्याला अशी चिक्कीच नव्हती, साखरेचा गूळ होता तो. तर ते काही लाडू चांगले बनले नाही, म्हणून ह्यावेळेस मी मुद्दाम गूळ आणला. पण हा गूळ पण तशाच पद्धतीचा निघाला. ते टाकल्यावर पण म्हणजे आधी मी तीळ बारीक करायला घेतली, मग आई म्हणाले की तू तीळ वेगळी करशील, मग गुळात पण थोडेफार कण राहतात, तर तू एक काम कर, ते मिक्स कर आणि सोबत दोन्ही पण करून घे. तर मग गूळ आणि तीळ जे आहे ते मिक्स करून मिक्सरला सगळं फिरवून घेतलं. त्यानंतर आता इथे शेंगदाणे पण झाले
शेंगदाणे सगळे सोलून वगैरे घेतले, त्याचे सालटे काढून घेतले आणि असं पाखडाच्या ठिकाणी जे आहे आपला एक तळायचा झारा घ्यायचा, त्याने असं छान तिथल्या तिथे असं हे करून घ्यायचं, चाळून घ्यायचं. कुठलाच पद्धतीचा कचरा होणार नाही तुमच्या गॅस ओट्यावर आणि एकदम इझिली सगळे शेलटे जे आहे ते निघून जाईल. तर ही जी ट्रिक आहे तुम्ही नक्की वापरा. शेंगदाणे कधी पण तुम्ही सोलता तर आपण पाखडतो, मग ते उचलावं लागतं, ते सगळे उडतं, मग त्याला मुंग्या लागतात, कधी बेसिनमध्ये गेलं तर ते जात नाही. अशा माझ्यासोबत पण भरपूर झालेलं आहे. अशा पद्धतीने कराल तर कचरा अगदी वेगळा निघेल आणि शेंगदाणे अगदी वेगळे निघेल आणि तो डायरेक्टली तुम्ही फेकून देऊ शकता मग कचरा. तर अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे झाले माझे. त्यानंतर यांना पण व्यवस्थित बारीक करून घेतलं, कूट करून घेतलं आणि माझ्या मिक्सचरसोबत जे आहे मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये तीळ, गूळ आणि शेंगदाणे असं सगळं टाकलं मी, पण तरीही असं खूप ड्राय दिसत होतं. अशी चिक्की येते ना, ती नव्हती आली. याच्यामध्ये मी आपलं विलायचीची पावडर केली आणि ती पण टाकून गेली, म्हणजे थोडी ती टेस्ट जी आहे ती छान येईल म्हणून. आणि त्यानंतर हाताने खूप छान मिक्स केलं, खूप वेळ मिक्स केलं, की असं म्हणतात ना की हाताने आपण खूप वेळ केलं की त्यातच तेल सुटतं. जसं तिळाला तेल असतं, शेंगदाण्याला तेल असतं, ते सुटतं, पण तसं काहीच झालेलं नाही. मी 15 ते 20 मिनटं कंटिन्यू त्याला केलं, पण ते नाही झालं. ते तसंच असं ड्राय होतं. मग परत ते मिक्सचर जे आहे मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि परत फिरवून घेतलं मिक्सरला. तेव्हा कुठे ते थोडंफार असं दिसायला लागलं की त्याचं असा गोळा बनत आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने मी करायला गेली तर माझी जी तीळ आहे, जी थोडीफार लाडूमध्ये दिसते, ती काहीच दिसत नव्हती. पूर्ण सगळंचं सगळं प्लेन झालं होतं, बारीक झालं होतं, त्याच्यात काहीच दिसत नव्हतं. मग अशा पद्धतीने केलं आणि आईंना मी थोडं नेऊन देत होती, कारण ते जसं ड्राय होत होतं तसं ते आणखी असं भगरं होत होतं. मग शेवटी पूर्ण झालं. त्यानंतर मी पण बसली लाडू करायला. तर मग अशा पद्धतीने फास्ट आपण केले तर ते बनत होते. थोडासा वेळ झाला की ते परत ड्राय होत होते. तर इथे मध्ये एकदा तसंच ड्राय झालं होतं, तर मी परत गुळाचा थोडासा पाक केला आणि त्याच्यावर नेऊन टाकला. त्यानंतर जे आहे थोडेफार जे आहे ते लाडू बनायला सुरुवात झाली. मग अशा पद्धतीने जे आहे ते फास्ट आम्ही पूर्ण जे आहे ते लाडू बनवून टाकले कसेबसे. तरी शेवटचा जो आहे थोडासा भुरका उरलेला होता, त्याचे काही केल्या लाडू बनतच नव्हते. मग त्याच्यामध्ये मग आई म्हणाले की जाऊ दे, याच्यात आपण परत गुळाचा पाक करून येतं, याला काहीतरी करून वड्या बनवून टाकू म्हणून. तर तशा पद्धतीने त्या वड्या बनवल्या थोड्याशा आम्ही आणि असे लाडू बनवले. तर असा पूर्ण जो आहे लाडूचा गोंधळ झाला. माझ्या हाताने कधी असं झालेलं नाही, पण ह्या गुळामुळे सगळं झालं. गूळ जो आहे तो थोडा व्यवस्थित घ्या, पाहून घ्या, ज्याला चिक्की असते तसा घ्या. आता इथे मी दुकानात वगैरे बघितलं होतं, पण मला मिळालंच नाही. तर मी आता असं ऐकलं होतं की पावडरनी पण छान होतात म्हणून लाडू, म्हणून ह्यावेळेस मी गुळाची पावडर आणली. पण ते गुळाच्या पावडरनी पण तसंच झालं जसं ते गुळानी होतं. डीमार्टला जो गूळ मिळतो म्हणा किंवा दुकानात मिळतो, तो पण गूळ तसाच असतो, व्हाईट बगरा. तशीच ही पावडरसुद्धा होती. तर अशा पद्धतीने शेवटी जे आमचे लाडू बनले, तरी भरपूर लाडू बनले आमचे, असं काही नाही. आणि टेस्ट पण छान झाली होती. फक्त जो आहे तो असा चिकट नव्हता झाला, असा सॉफ्ट नव्हता झाला, थोडासा असा हार्ड वाटत होता लाडू. मग आम्ही तसंच हळूहळू करत गेलो. जसं ते भगरा होत होता तसं म्हणजे मी एकसाथ तर पूर्ण गूळ टाकलेलाच नव्हता. मी पाऊण पॅकेटच गूळ टाकला होता. म्हणजे मी 1 किलो गूळ घेतला होता, 1 किलो तीळ आणि अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे असं घेतलं होतं प्रमाण. तर त्याच्यामध्ये जे आहे हळूहळू मग मी वरून थोडा पाक जो आहे तो करत होती, त्याला गरम करत होती आणि टाकत होती. असं सगळं गरम करत सगळ्या पद्धतीने जे आहे ते लाडू वळून घेतले. आणि प्रॉपर जे आहे ते लाडू असे गोल तर झाले नाही, पण ठीक आहे, व्यवस्थित झाले. आणि त्यांना खूप असं दाबायला जे आहे ना, ते खूप जास्त जोर लागत होता. आणि ते मिक्सरला फिरवून एवढं बारीक झालं होतं ते मिक्सचर की त्यामध्ये तीळचं असं टेक्स्चर काहीच दिसत नव्हतं, दाणे वगैरे तिळाचे. अदरवाईज दिसतात ना थोडे दाणे, पण इथे काहीच दिसत नव्हते. पूर्ण जे आहे ते प्लेन झालेलं होतं आणि असा पूर्ण प्लेन जो आहे तो लाडू दिसत होता. तरी आमचे भरपूर म्हटलं तरी 40 ते 50 लाडू जे आहे ते बांधून झाले. त्यानंतर काही ते उरलेलं खालचं होतं, ज्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण ते हातात येतच नव्हते. शेवटी 1 किलो गूळ पण संपून गेला. आणि मी म्हटलं आणखी जर याच्यात गूळ टाकेल तर एवढे गोड होतील की काही खायच्याच याचे राहणार नाही, म्हणून मग ते तेवढं ठेवून दिलं. आणि मग त्याच्या थोड्याशा मग आम्ही साखरेचा पाक करून जे आहे त्याच्या वड्या ज्या आहेत ते थापून घेतल्या. तर अशा पद्धतीने जे आहे लाडू आमचे जमले शेवटी. असं नाही जमलेच.
आणि सकाळच्या घाईत हे बनवले होते. सोबतच जो आहे मी स्वयंपाक पण करून घेतला होता. कणिक भिजवून घेतली होती, वरण झालं होतं, भात झालं होता, भाजी पण झाली होती, फक्त पोळ्या टाकायच्या बाकी होत्या. एवढं सगळं लाडू झाले की मी ते पण करून घेते. म्हटलं पोळ्या वगैरे टाकते, मग मी फ्री होऊन जाईल आहे. त्यानंतर आज तर नाही, उद्या आम्हाला युगीचं थोडंसं लूट करायची आहे आणि वाण वगैरे पण द्यायचं आहे. तसं इथे तर पद्धत नाही आहे वाण वगैरे करायची, पण मी 2-4 बायकांना बोलवते, म्हणजे मिनिमम 5 तरी होतात माझ्या, त्यांना मी देते दरवर्षी. तर यावर्षी पण देणारच आहे, कारण इथे तर समजतच नाही बायांना. तर थोडंफार जे वाणाचं सामान आहे ते आणलेलं आहे, तर ते पण करून घेणार आहे आता उद्या वगैरे. तर अशा पद्धतीने आहे लाडू जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. हे मिक्सर आता याच्या वड्या करायच्या आहेत आम्हाला. तर आता माझा व्हिडिओ इथेच मी एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.